सोलापूर महापालिका निवडणुकीत 87 जागा जिंकत भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. आता महापौर पदासाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये आमदार देवेंद्र कोठे गट आणि आमदार विजयकुमार देशमुख गट असे दोन प्रमुख गट सक्रिय आहेत. त्यामुळे महापौर पद कोठे गटाकडे जाणार की देशमुख गटाकडे यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कोठे गटाकडे सर्वाधिक नगरसेवक असल्यानं महापौर पदाची संधी त्यांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गटाकडून विनायक कोंड्याल आणि प्रथमेश कोठे ही नावे आघाडीवर आहेत. विनायक कोंड्याल हे 3 वेळा सलग निवडून आलेले नगरसेवक आहेत. तसंच ते आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. तर प्रथमेश कोठे हे माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव आहेत. तसंच आमदार कोठे यांचे लहान बंधू आहेत. दुसरीकडे देशमुख गटातून डॉक्टर किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले आणि नरेंद्र काळे या नावांची देखील चर्चा सुरू आहे. नरेंद्र काळे हे पक्षातील उत्तम संघटक, हिंदुत्वाचा प्रभावी चेहरा असून विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव असलेले अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. महापौर पदाचा अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे उद्या सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक होणार आहे.